रुपाली तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण चारी गुरुवारी महालक्ष्मी व्रताची पूजा मांडणी करून त्याची पूजा विधिवत करतो. पण पूजेप्रमाणे ना त्याचं विसर्जन आणि उद्यापनसुद्धा करणं खूप महत्त्वाचं आहे. तर हेच मी आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सर्वप्रथम मी ते कलशामध्ये हळदी कुंकू टाकून घेतलेलं आहे, सुपारी नाणं टाकलेलं आहे. त्यानंतर जी 5 झाडांची आपण पानं घेतो, तर ती पानं म्हणजे ज्याला फांद्या आपण म्हणतो, तर ती कलशामध्ये व्यवस्थित अशी लावून घ्यायची. त्यानंतर देवीचा मुखवटा किंवा देवीचा शृंगार जसा तुम्हाला हवा आहे, तसा तुम्ही करू शकता. तर हा माझ्याकडे कोल्हापूरवरून आणलेला मुखवटा होता, तर तोच मी आता सध्या वापरते आणि चारी गुरुवारी मी हाच मुखवटा यूज केलेला आहे, तुम्ही बघितलं असाल तर. तर ते मला जसं हवं आहे तसं मी देवीचा मुखवटा सजवून घेतला. त्यानंतर त्याला शृंगार केला मी. माझ्याकडे जे काही देवीचे ज्वेलरी होती, तर ती मी घातली. त्यानंतर सर्वप्रथम पूजा मांडणी करण्याच्या आधी दिवा प्रज्वलित करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण कोणतीही पूजा ना दिव्याशिवाय अपूर्ण आहे. दिवा प्रज्वलित करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. अग्नीचं खूप महत्त्व आहे आपल्या पूजेमध्ये. तर इथे मी समई जी आहे तिला हळदी-कुंकू लावून, अक्षदा वाहून, त्यानंतर फूल वाहून दिवा प्रज्वलित केलेला आहे. त्यानंतर जिथे आपण कलश मांडणी करतो तिथे तांदळाच्या साहाय्याने अष्टदल कमल काढून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यावरती कलश स्थापना करायची आहे. त्यानंतर या पूजेमध्ये सर्वात प्रथम गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहेत. या पूजेमध्ये कोणतंही विघ्न येऊ नये, ती अतिशय व्यवस्थित अशी पार पडावी यासाठी गणपती बाप्पाची स्थापना करायची. त्यानंतर लक्ष्मी माता आहे, त्यामुळे विष्णुदेवांची स्थापना करणं महत्त्वाचं आहे. तुमच्या देवघरात असलेली मूर्ती देवीची ती स्थापना करू शकता. जर कवड्या असतील तर त्या कवड्यांची स्थापना करू शकता. देवीला ज्या ज्या गोष्टी आवडतात त्या सगळ्या गोष्टींची तुम्ही स्थापना इथे करू शकता आणि बाकीचं ज्या काही गोष्टी असतील देवीला 5 फळं वाहणं किंवा नैवेद्य, प्रसाद या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. तर सगळ्यात महत्त्वाचं इथे तुम्ही बघू शकता, की जिथे आपण पाट मांडतो, तर तिथे आजूबाजूला रांगोळी किंवा पाटाच्या खाली रांगोळी काढणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. इथे मी डिटेलमध्ये तुम्हाला पूजा मांडणी दाखवली नाही, तरीसुद्धा इथे बघू शकता मी अशा प्रकारे पूजा मांडणी केलेली आहे. त्याचबरोबर देवीच्या नावाची एक ओटीसुद्धा तुम्ही इथे ठेवायची आहे. त्या ओटीमध्ये तुम्हाला जसा हवा आहे तसा शृंगार, बांगड्या किंवा मग बाकीच्या गोष्टीसुद्धा तुम्ही ठेवू शकता. त्याचबरोबर देवघराची सुद्धा विधिवत पूजा केली पाहिजे. सर्वप्रथम देवघराची पूजा करून मगच पूजा मांडणी करायची आहे. त्यानंतर आपल्याला पोथीसुद्धा वाचून घ्यायची आहे. ती वाचून झाल्यानंतर आरतीसुद्धा करून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे देवीला गोडाचा नैवेद्य आणि तीर्थसुद्धा दाखवून घ्यायचं आहे. गोडाचा नैवेद्य तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. त्याचबरोबर तुम्ही पूर्ण स्वयंपाक जर केला असाल, तर तोसुद्धा तुम्ही देवीला नैवेद्य म्हणून दाखवू शकता. तर इथे मी श्रीखंड पुरी, शेवयांची खीर, त्याचबरोबर 2 भाज्या, डाळ, भात, कोशिंबीर, मिरची आणि पापड असा सगळा पूर्ण स्वयंपाक केला होता. तर तो मी इथे दाखवून घेतलेला आहे. त्यानंतर संध्याकाळी तुम्ही तुमच्या घरी सुवासिनी स्त्रियांना बोलावून त्यांचा आदर सत्कार करून त्यांना हळदी-कुंकू लावून गजरा किंवा वेणी, फूल देऊन ओटीमध्ये तुम्ही एखादं फळ आणि गोडाचा काहीतरी नैवेद्य जो घरी तुम्ही बनवला असेल, तर तो सुद्धा द्यायचा आहे. तर इथे आम्ही आता नवीन ठिकाणी राहतो, त्यामुळे इतक्या फार काही आमची ओळख नव्हती. तरीसुद्धा आमच्या फ्लोअरवरच्या एक 7-8 बायका आल्या होत्या. पण मी इथे शूट केलं नाही, कारण कोणाला आवडतं किंवा नाही आवडत या गोष्टीची मला कल्पना नव्हती. सो इथे मी केलेलं नाही आहे शूट. त्या दिवशी काही ठिकाणी ना जेवणसुद्धा स्त्रियांना दिलं जातं. म्हणजे त्यांना जे स्वयंपाक पूर्ण पुरणपोळीचा वगैरे सुद्धा वाढला जातो. तर सगळ्या गोष्टी शक्य होत नाहीत एका दिवसात. त्यामुळे मग यावर्षी मी नाही केलेलं आहे. गेल्या वर्षी मी स्वयंपाकसुद्धा केला होता. सगळ्या स्त्रियांना स्वयंपाकसुद्धा दिला होता आणि इथे पुस्तकंसुद्धा देवीची कथेची दिली जातात. तर मी इथे पुस्तकं काही यावर्षी आणली नाहीत. कारण काय होतं ना, दरवर्षी आपण पुस्तकं आणतो, स्त्रियांना पुस्तकं देतो आणि त्या पुस्तकांची ना कुठेतरी विटंबना होते. त्या स्त्रिया कुठेही ठेवून देतात किंवा कुठेही पडले जातात ती पुस्तकं. त्याचा योग्य असा वापर होत नाही असं मला वाटतं. त्यामुळे मी यावर्षी पुस्तकं जी होती ती स्किप केली. फळ आणि फूल आणि जो मी खीर बनवली ती शेवयांची, तर तो नैवेद्य असं मी त्यांना फक्त दिलं स्त्रियांना. त्यानंतर इथे सुप्रियासुद्धा आली होती. तर तिलासुद्धा हळदी-कुंकू वगैरे लावून घेतलं आणि तिलासुद्धा मग फळ वगैरे दिलं आणि गोडाचा नैवेद्य वगैरेसुद्धा दिला. तर अशा प्रकारे तुम्ही विधिवत पूजा करू शकता आणि खूप छान असं ना झालं मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन. खूप जास्त असं म्हणजे चाळीमध्ये आम्ही असताना ना खूप बायका यायच्या आजूबाजूच्या. त्यामुळे थोडंसं अजून जास्त चांगलं वाटायचं. पण असो, इथे नवीन ठिकाणी असल्यामुळे इतकी वर्दळ नव्हती घरामध्ये.
तरीसुद्धा खूप छान असं सिंपल आणि शांत असं उद्यापन झालं, जे खूप महत्त्वाचं आहे. कारण या गोष्टी शांतपणे जितक्या तुम्ही कराल, तितक्या छान त्याचं फळही आपल्याला मिळतं. सो नक्की तुम्हीसुद्धा अशा प्रकारे करा. आणि तुमच्या घरचं उद्यापन कसं झालं हे सुद्धा मला नक्की सांगा. आणि काही-काही स्त्रियांचं या गुरुवारी उद्यापन चुकलं असेल कदाचित, तर त्यांनी नेक्स्ट गुरुवारी केलं तरीसुद्धा चालतं. तर इथे उद्यापन वगैरे झालेलं आहे. आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, की दुसऱ्या दिवशी जेव्हा आपलं व्रत झाल्यानंतर उद्यापन झाल्यानंतर आपल्याला उत्तर पूजा करायची असेल, तर ती कशी करावी? तर इथे मी फक्त माझ्या पद्धतीने मी सांगणार आहे. तर मी काय करते, दुसऱ्या दिवशी सकाळी शुचिर्भूत झाल्यानंतर दिवा प्रज्वलित करते. देवासमोर अगरबत्ती, धूप या सगळ्या गोष्टी मी दाखवते. तुम्ही ते जसं बघताय व्हिडिओमध्ये, तर तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता किंवा याची पूजाविधी अजून वेगळीसुद्धा असू शकते. मी फक्त माझ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते. त्यानंतर इथे हळदी-कुंकू देवीला लावून घेतलेलं आहे. त्याचबरोबर पूजेमध्ये जे काही देवीचे फोटो, कवड्या किंवा मग बालकृष्ण, त्याचबरोबर गणपती बाप्पांची मांडणी केली होती, तर सगळ्यांना हळदी-कुंकू वाहून घेतलं. त्यानंतर एक छोटीशी मी देवीची आरती घेतली, जी पुस्तकाच्या मागे असते. तर तीच आरती मी इथे घेतलेली आहे. या सगळ्या गोष्टींना जेव्हा आपण उत्तर पूजा करतो त्याआधी सगळ्या गोष्टी ह्या करायच्या आहेत. त्यानंतर मग उत्तर पूजेचा भाग येतो. तर या सगळ्या गोष्टी करून घेतल्या आणि ते बघा लोलोची मध्ये-मध्ये लुडबुड चालली. त्यालासुद्धा माझ्यासारखं सगळं करायचं असतं. तर तो सुद्धा माझ्यासमोर उभा राहिला. त्यानंतर देवीची आपण क्षमा याचना करायची आहे. म्हणजे आपण पूजेमध्ये ना बऱ्याचशा चुका करत असतो सगळ्याच गोष्टींमध्ये. तर त्या झाल्या असतील आपल्याकडनं, तर त्यासाठी देवीची क्षमा मागायची आहे. हात जोडायचा आहे. आगमन पुनरागमन असं 2-3 वेळा म्हणायचं आहे. तुझं वास्तव्य आणि कृपादृष्टी सदैव आमच्या कुटुंबावर राहावी, अशी मनोभावे प्रार्थनासुद्धा करायची आहे. त्यानंतर मग अक्षदा घ्यायच्या आहेत हातामध्ये, देवीवरती वाहायच्या आहेत. त्यानंतर मग 2-3 वेळा कलश असा थोडासा हलवून घ्यायचा आहे. त्यानंतर मग तुम्ही पुढच्या उत्तर पूजेला सुरुवात करू शकता. तर इथे लोलासुद्धा करायचं होतं. तर इथे बघा ते तांदूळ जे आहेत, अक्षदा ज्या आहेत वाहताना लोलं पडला असता, तर त्याला खूप हसायलासुद्धा आलं. त्यानंतर खाली वाकून देवीला नमस्कारसुद्धा करायचे आहे. तर इथे बघा लोलोसुद्धा माझ्यासोबत नमस्कार करत आहे. तर त्याला या सगळ्या गोष्टी खूप आवडतात आणि खूप चांगली गोष्ट आहे. मुलाने या आपण गोष्टी लहानपणापासून शिकवल्या तर त्या पुढे त्यांनासुद्धा उपयोगी ठरतात. तर त्यानंतर मग इथे हळू सगळ्या गोष्टी तुम्ही उचलून घ्यायच्या आहेत. तर ही ओटी जी आहे ना, तर या ओटीचं मी काय करते हे पुढे तुम्हाला व्लॉगमध्ये सांगेनच. तर सर्वात प्रथम फळं उचलून घ्यायची आहेत. फळं तुम्ही प्रसाद करून वाटूही शकता किंवा स्वतः तुम्ही खाऊही शकता. जसं तुम्हाला आवडेल तशा प्रकारे तुम्ही करू शकता. त्यानंतर देवीला जो आपण नैवेद्य दाखवलेला असतो किंवा आपण गाईच्या नावाने जो नैवेद्य ठेवलेला असतो गोमाताचा, तर तो सुद्धा जर चांगला असेल तर तुम्ही गाईला खाऊ घालू शकता किंवा जर खराब झाला असेल तर तुम्ही तो विसर्जन करू शकता. त्यानंतर जे काही डेकोरेशनचं सामान तुम्ही पुढे पाटासमोर मांडलं असेल तर ते काढून घ्यायचं आहे. त्यानंतर पूजेमध्ये जे काही देवीचे फोटो, कवड्या किंवा मग सुपाऱ्या वगैरे मांडल्या असतील, तर त्या सगळ्या काढून घ्यायच्या आहेत. इथे मी 2 फ्लॉवर पॉटसुद्धा ठेवले होते फुलांसाठी, तर ते सुद्धा काढून घेतलेलं आहे. त्यानंतर नाशवंत गोष्टी म्हणजे जसे की फुलं किंवा विड्याची पानं वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्ही विसर्जन करायचे आहेत. पूजेमध्ये मांडलेल्या जे सुपाऱ्या असतात, तर त्याचा तुम्ही घरी उपयोगसुद्धा करू शकता किंवा जर तुम्हाला उपयोग करायचा नसेल, तर या सगळ्या गोष्टी तुम्ही विसर्जनसुद्धा करू शकता. तर ही सगळी फुलं जी काही आहेत तर ती निर्माल्यमध्ये टाकायची आहेत आणि आपण 4ही गुरुवारी निर्माल्य जे असतं ते जमा करतो आणि एकदम 4थ्या गुरुवारी हे विसर्जन करत असतो. त्यानंतर मग कलश हलवला आपण मगाशी, तर तो कलश उचलून घ्यायचा आहे. जो काही देवीचा शृंगार असेल ना, तो व्यवस्थित असा काढून घ्यायचा आहे. अगदी रिस्पेक्टफुली काढून घ्यायचं आहे. असं नाही की फक्त पूजापुरतंच आपण रिस्पेक्ट दाखवायचा आणि नंतर काढताना कसंही ओरबडून काढायचं. तर अगदी व्यवस्थित काढायचं. त्यानंतर कलशामध्ये जो मांडलेला नारळ असतो, तो सुद्धा विसर्जन करायचा आहे. बरेच जण तो नारळ फोडतात सुद्धा, तर तो नारळ फोडायचा नसतो, विसर्जन करायचा असतो. त्यानंतर ह्या डाहळ्या ज्या असतात पानांच्या, तर त्या घराच्या दिशांना ठेवायच्या आहेत, त्याची पूजा करायची आणि मग त्याचं विसर्जन करायचं. त्यानंतर हे पाणी जे आहे, तर ते तुम्ही कोणत्याही झाडांना घालू शकता. तुळशीला घालायचं नाही, बाकी कोणत्याही झाडांना तुम्ही हे पाणी विसर्जन करू शकता. त्यानंतर तांदूळ जे अक्षत आहे, त्याचा गोडाचा नैवेद्य बनवून तुम्ही घरी खाऊ घालू शकता.
तर आता ओटीचं काय करते, तर मी ही ओटी जी आहे ती महालक्ष्मी मंदिरात जाऊन ती ओटी मी नेहमी दरवर्षी भरत असते. तर आम्ही संध्याकाळी महालक्ष्मी मंदिरात आलो होतो आणि याच कारणामुळे ना व्लॉग थोडासा लेट झाला. मी सकाळी टाकला नाही दुसऱ्या दिवशी, कारण मला महालक्ष्मी व्रतामध्ये जी ओटी आपण मांडतो, तर त्याचंसुद्धा मी काय करते, या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर करायच्या होत्या. मला जर ओटी भरणं महालक्ष्मी मंदिरात येऊन शक्य नसेल, तर एखाद्या सुवासिनी स्त्रीची सुद्धा ओटी भरू शकता. अशा प्रकारे उद्यापनाची जी विधी आहे, विसर्जन आणि त्याचबरोबर उत्तर पूजा या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत आजच्या ब्लॉगमध्ये शेअर केल्या. यावर्षी या गोष्टींचा जरी तुम्हाला उपयोग झाला नसेल, तर नेक्स्ट इयरला तुम्ही या गोष्टी नक्की फॉलो करू शकता. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला पुन्हा भेटू एक छानशा व्हिडिओसहित.